माझे मनोरथ पावले जै सिद्धी तै पायी बुद्धी स्थिरावली. समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे हे. त्रिविधता पंच झालेसे दहन सुखावले मनप्रेम सुखे महालाभ वाच्य वसे पांडुरंग. अंगो अंगी संग अखंडित जीवनाचा झाला ओलावा अंतरी. विश्व विश्वंभरी मावळले तुका म्हणे माप भरू आले शिगे धारबोळ गंगे पूर्व आहे. समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे हे. गाथेच्या क्रमाने आलेला 972 क्रमांकाचा अभंग विचार आपला चालू आहे. महाराज या अभंगातून त्यांना प्राप्त झालेली परमात्म्याच्या स्मरणानं मिळालेली अशी जी अत्युत्तम अवस्था आहे, उच्चतम अवस्था आहे, श्रेष्ठतम अवस्था आहे, परमार्थातली परम प्रयोजनाची जी अवस्था आहे त्या स्वतःला प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. माझी अशी अवस्था झालेली आहे की आता माझं माप शिगोशिग भरलेलं आहे. गंगा जशी दुथडी भरून व्हावी तशा पद्धतीची माझी अवस्था झालेली आहे असं महाराजांनी या ठिकाणी चिंतन सांगितलेलं आहे. गंगेचं दुथडी भरून वाहणं मापाचं शिगोशिग भरणं हे जसं असावं ते याचा अर्थ काय, गंगा दुथडी भरून वाहते म्हणजे ती परिपूर्णतेला प्राप्त झाली. शिगोशिग माप भरलं म्हणजे ते परिपूर्णतेला प्राप्त झालं. तसं माझं जीवन परिपूर्णतेला प्राप्त झालेलं आहे. आणि ही परिपूर्णता माझ्या जीवनात आली कशाच्या योगानं, तर स्मरणाच्या योगानं ही परिपूर्णता, परमात्मा स्मरणाच्या योगानं माझ्या जीवनाला ही परिपूर्णता आलेली आहे असं महाराजांचं या ठिकाणचं चिंतन आहे. आणि हे स्मरण मला जे घडलं या स्मरणाच्या योगानं मला प्राप्त झालेली ही जी परिपूर्णतम अवस्था आहे या अवस्थेचं वर्णन करताना महाराजांनी पहिल्या चरणात वर्णन असं केलेलं आहे की माझी बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी जेव्हा स्थिरावली तेव्हाच माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले. जै पायी बुद्धी स्थिरावली तै माझे मनोरथ सिद्धी पावले असं चिंतन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. अन्वयाकरता जै आणि तै हे शब्द महाराजांनी ज्या क्रमानं वापरलेले आहेत तो क्रम बदलून आपण अर्थाच्या करता म्हणून वेगळा क्रम स्वीकारला. महाराजांनी माझे मनोरथ पावले जै सिद्धी हे मनोरथ सिद्धी कडे जय शब्दाची योजना जरी केलेली असली तरी अर्थाकरता हे बरं लागत नाही. याच्याकरता म्हणून आपण मग इथं क्रम बदलला. पाठक्रमाच्या पेक्षा अर्थक्रम वेगळा असू शकतो हे लक्षात घेतलं. आणि जेव्हा परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली तेव्हाच माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले असं महाराज या ठिकाणी सांगतात. असं आपण चिंतन केलं. आणि मग या चिंतनातून आपल्याला असा विचार करावा लागला की बाबा परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण म्हणजे काय आहे आणि त्याच्या योगानं मनोरथ सिद्धी कशी होते याचा विचार थोडासा आपल्याला करावा लागला. कार्यकारण संबंधाचा विचार करत असताना मनोरथ सिद्धी हे कारण आहे आणि त्याच्या योगानं चरणाच्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झालं असा कार्यकारण संबंध घेता येत नाही. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण होणं हे कारण अगोदर माझ्या जीवनात आलं आणि त्याच्या योगानं प्राप्त झालेली फलश्रुती म्हणजे देवाच्या हे माझ्या सगळ्या मनोरथाची सिद्धी झाली. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण हे कारण आहे आणि त्याच्यातून जन्माला येणारं कार्यरूप फल म्हणजे सगळ्या मनोरथाची सिद्धी आहे असा एक अर्थ. हे देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण आणि सगळ्याच्या सगळ्या मनोरथाची सिद्धी याच्यामध्ये आपल्याला एकरूपता घ्यायची का कार्यकारण संबंध घ्यायचा याच्यावरून आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारही थोडासा काल केलेला होता बरं का. हे दोन वेगळे मानले की मग ही मनोरथ सिद्धी संसाराच्या दृष्टीने म्हणावी लागते आणि हे दोन्ही एकरूप पदार्थ मानले की मग ही परमार्थाच्या दृष्टीने असलेली फलसिद्धी आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण म्हणजेच सगळ्या मनोरथाची सिद्धी असं जर म्हणलं तर परमार्थातलं परम प्रयोजन आपल्याला सिद्ध झाल्याचं चिंतन करता येतं. आणि देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण आणि त्याच्या योगानं अन्य मनोरथाची संसारातल्या सिद्धी हे सांसारिक मनोरथाच्या सिद्धीचं चिंतन आपल्याला म्हणावं लागतं बरं का. मनोरथ सिद्धी आणि चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण एक की दोन याच्यावरून त्याच्यामध्ये कार्यकारण संबंध घ्यायचा की एकरूपता घ्यायची याच्यावरून मग ते फल संसारातलं आहे का परमार्थातलं आहे याचा विचार वेगळेपणानं आपल्याला करता आला तो आपण थोडासा पाहून आलो बरं का. अन्य भक्ताची उदाहरण आपण पाहिले, अर्थाचं उदाहरण पाहिलं, अर्थार्थीचं पाहिलं, जिज्ञासूचं पाहिलं आणि या सगळ्याच्या सगळ्या भक्तांची परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी जेव्हा बुद्धी स्थिर झाली तेव्हाच त्यांचे सांसारिक मनोरथ सिद्ध झाले असं आपण चिंतन केलं. गजेंद्राला त्या मगरीपासून मुक्ती हे मनोरथ सिद्ध करून घ्यायचे होते. त्याच्याकरता त्याला देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करावी लागली. ध्रुवाला आपलं आढळपद आहे बापाची मांडी पाहिजे होती पण त्याला आढळपद भगवंताने दिलं म्हणजे अर्थसिद्धी त्याला करून घ्यायची होती. पण त्या अर्थसिद्धी करता त्याची बुद्धी जेव्हा परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली तेव्हाच त्याचा हा मनोरथ सिद्ध झाल्याचं आपल्याला चिंतन करता आलं. जिज्ञासू भक्ताचं उदाहरण म्हणून आपण अर्जुनाचं उदाहरण पाहिलं होतं. अर्जुन जोपर्यंत भगवंताशी बड्या गप्पा मारत होता तोपर्यंत देवाने त्याला ज्ञानोपदेश करून त्याची जिज्ञासा शांत केली
केली नाही. त्याच्या जिज्ञासेच्या शांतीकरता म्हणून त्याला यथार्थ रीतीने काहीतरी श्रेयस साधन कळावं याच्याकरता त्याला भगवंताची शरणागती स्वीकारावी लागली. स्वतःच्या ठिकाणची हीनदीनता व्यक्त करावी लागली. कार्पण्य दोष भत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म संमूढ चेताः यत श्रेयस्यान निश्चितम गृहीतन्मे शिष्यस्तेहम शाधिमांत्वम प्रपन्नम म्हणून भगवंताला प्रपन्न व्हावं लागलं. प्रपन्न व्हावं लागलं म्हणजे शरणागत व्हावं लागलं. देवाला शरण जावं लागलं. मी तुमचा शिष्य आहे म्हणावं लागलं. मी दीन आहे म्हणावं लागलं. धर्मसंमूढ चेतः आहे म्हणावं लागलं. मला कल्याणाचं साधन कळत नाही म्हणावं लागलं. आणि देवा मी आता तुम्हाला शरण आलेला असल्यामुळं, मी तुमचा शिष्य झालेला असल्यामुळे योग्य ते मार्गदर्शन मला तुम्ही करा अशी देवाच्या चरणाला विनंती करावी लागली. एवढं सगळं करणं म्हणजे काय आहे? जै पायी बुद्धी स्थिरावली असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि अशी अर्जुनाची बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाल्याच्या नंतर त्याची जिज्ञासा शांत करण्याकरता भगवंताने त्याला ज्ञानोपदेश जर केलेला असेल तर जिज्ञासू भक्ताची सुद्धा मनोरथ सिद्धी कधी होते याचं चिंतन आपण करू शकतो. बुद्धी चरणाच्या ठिकाणी देवाच्या स्थिर झाल्याशिवाय जिज्ञासू भक्ताचे सुद्धा मनोरथ सिद्धीला जात नाहीत. मग अर्थ भक्त असू द्या, अर्थार्थी असू द्या, जिज्ञासू असू द्या, कोणी ज्ञानी भक्त असू द्या, त्याचे मनोरथ सिद्धीला जायचे जर असतील, ऐका, त्याच्याकरता त्याला आपली बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर करावी लागते. आता याच्यामध्ये थोडासा बदल लक्षात घेताना आपल्याला असं म्हणावं लागेल, अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी या भक्ताचा एक वर्ग करा, ज्ञानाचा एक वर्ग करा. या तीन भक्ताच्या करता म्हणून मनोरथ सिद्धी आणि देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण यांच्यात कार्यकारण संबंध विचारात घ्या. आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना यांच्यामध्ये एक रूपता विचारात घ्या. बुद्धी ज्ञानाची बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली. स्थिर झाली म्हणजे मुराली, मुराली म्हणजे मरून गेली म्हणजे मनहेराम झाले, प्रवृत्ती ग्रासवनिक असे निवृत्तीसे आले, अशी अवस्था झाली. आणि ही अवस्था झाल्याच्या नंतर त्याचं मन बुद्धी जर शिल्लक राहिलेलीच नसेल तर बुद्धी शिल्लक राहिली हे मन शिल्लक राहिलं नाही, बुद्धी शिल्लक राहिली नाही, मनोरथ कुठले शिल्लक राहतात बोला? आणि मन शिल्लक न राहिल्यामुळं मनोरथ नाहीत. कारण मनोरथ हा मनाचा विकार आहे, पुन्हा शेवटी वृत्ती आहे ती एक प्रकारची. मन शिल्लक राहिलं नाही त्याच्यामुळे मनोरथ शिल्लक राहिले नाहीत. आणि मनोरथ शिल्लक राहिले नाहीत याचा अर्थ सगळ्या मनोरथाची सिद्धी झाली. म्हणजे ज्ञानाच्या करता मनोरथ सिद्धी हा वेगळा प्रकार आहे आणि इतरांच्या करता म्हणून मनोरथ सिद्धी हा वेगळा प्रकार आहे. ज्ञानाच्या करता बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होणे हा वेगळा प्रकार आहे आणि इतरांच्या करता परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणे हा वेगळा प्रकार आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी, ऐका, अर्थभक्त असेल, जिज्ञासू असेल, अर्थार्थी असेल, यांनी आपली बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर केली. म्हणजे काय केलं? चिंतन करा ना. एक चिंतन आपण कालच्या पद्धतीने विचार करा. योगशास्त्रामध्ये एक धारणा सांगितली, एक ध्यान सांगितलं आणि एक समाधी सांगितली, बरोबर? हा, हे अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आपली बुद्धी परमात्म्याच्या चरणाला बांधून ठेवतात, धारणा करतात, परमात्म्याचे चरण आपल्या हृदयामध्ये आणून त्यांचं अनुसंधान राखतात, ध्यान करतात, समाधी साधणं, परमात्म्याच्या चरणाशी एकरूपता साधणं, परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूपता साधणं या अर्थाला, जिज्ञासूला, अर्थार्थीला जमत नाही. ऐका, म्हणजे अर्थभक्त असेल, जिज्ञासू असेल, अर्थार्थी असेल, यांचं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं बुद्धीचं स्थिरीकरण हे थोडंसं द्वैतात्मक आहे. आणि द्वैतात्मक असल्यामुळे यांना मनोरथ सिद्धी जी आपल्याला पाहायला सापडते ती सांसारिक मनोरथ सिद्धी पाहायला सापडते. हे चिंतन करा. पण ज्ञान्यांनी काय केलंय? ज्ञानी धारणेच्या पुढे गेला, ज्ञानी ध्यानाच्या पुढे गेला. तदेव स्वरूप मात्र निर्भासम, बर का, त्याचं स्वरूप शून्यमिव समाधी. हे ध्यानाच्या पुढे जाऊन समाधीचं व्याख्यान करत असताना पतंजलीने योगसूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा तेच ध्यान, तदेव स्वरूप मात्र निर्भासम, केवळ एका ध्येय स्वरूपाचा निर्भास अंतःकरणात शिल्लक राहणं किंवा स्वरूप मात्र शिल्लक राहणं आणि स्वरूप शून्यमिव, बर का, अर्थ मात्र निर्भासम, केवळ परमात्म्याचा भास असणं आणि कोणत्याही प्रकारच्या त्रिपुटीचा तिथं सद्भाव नसणं, ध्यानातली सगळीच्या सगळी त्रिपुटी मावळून गेलेली असणं आणि त्याच्यामुळे जणू काही ध्यानाचं स्वरूपच नष्ट होऊन गेलेलं आहे, अशी अवस्था होऊन एक परमात्मा स्वरूपता शिल्लक राहणं याला म्हणतात समाधी. आणि महात्मा पुरुषाने, ज्ञानी पुरुषांनी आपली बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी ठेवली, स्थिर केली. याचा अर्थ काय केला?
याचा अर्थ काय करायचा तर ते समाधीला प्राप्त झाले म्हणजे देवाशी एक रूपतेला प्राप्त झाले बरं का. धारणेनं देवाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणं, ध्यानाने देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणं आणि समाधीनं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणं याच्यातलं अंतर लक्षात घ्या. इतरांनी धारणा आणि ध्यानाने परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण केलं म्हणजे थोडंसं द्वैत शिल्लक राहिलेलं आहे, त्रिपुटीचा सद्भाव तिथं आहे आणि त्याच्या योगानं त्यांना प्राप्त होणारी मनोरथ सिद्धी ही सुद्धा द्वैतात्मक आहे. देहरक्षण होईल त्याचं, त्याला अर्थसिद्धी होईल, त्याला काहीतरी ज्ञानाचा उपदेश भगवंताच्याकडून प्राप्त होईल वगैरे वगैरे चिंतन जर आपण या सगळ्या भक्तांच्या बाकीच्या भक्ताच्या बद्दल केलं तर त्यांची मनोरथ सिद्धी सुद्धा द्वैतात्मक, कारण त्यांची साधना घडायला लागली ती द्वैतात्मक आहे. आणि ज्ञानी समाधीनं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण साधतो. परिणाम काय झाला तो परमात्म्याच्या चरणाशी म्हणजे स्वरूपाशी एक झाला आणि एक झाल्याच्या नंतर ऐका त्याची मनोरथ सिद्धी ही द्वैतात्मक असणार नाही, ती अद्वैतात्मक असणार आहे. म्हणजे तो त्या स्वरूपाला प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे मनोरथच राहिले नाहीत, अशा पद्धतीची त्याची मनोरथ सिद्धी आहे. ऐका कुठेही जा तुम्ही, मग द्वैतातल्या मनोरथ सिद्धीत जा किंवा अद्वैतातल्या मनोरथ सिद्धीमध्ये जा, मनोरथ सिद्धी म्हणजे काय हो? मनोरथाची सिद्धी होणं म्हणजे काय? मनोरथ शिल्लक राहून मनोरथाची सिद्धी होते की मनोरथ संपला म्हणजे मनोरथाची सिद्धी होते? सांगा बरं जरा मला. मनोरथाची सिद्धी म्हणजे काय आहे? मनोरथ संपणे आहे का मनोरथ चालू राहणे आहे? संपणे आहे. मला समजा आत्ता असा मनोरथ झाला या ठिकाणी बसल्या बसल्या मला एक लाडू खायला मिळावा, बोलता बोलता खाता यावा, झोप येऊ नये म्हणून खाता यावा असं मला समजा वाटलं आणि तुम्ही चटकन माझ्यासमोर कोणीतरी एक लाडू दिला आणि माझ्या मनोरथाची सिद्धी झाली असं मी म्हणतो. कधी म्हणतो? लाडू मिळाला म्हणून. मग लाडू मिळाल्याच्या नंतर ऐका, मला लाडू पाहिजे होता, हा माझा मनोरथ होता, तुम्ही मला लाडू दिला, तो लाडू मी खाऊन फस्त केला आणि त्याच्या योगानं माझा मनोरथ थांबला. मनोरथाची सिद्धी झाली. मनोरथाची सिद्धी झाली म्हणजे काय झालं? मनोरथ मरून गेला, मनोरथ नाहीसा झाला. मनोरथ नाहीसा होणं हेच मनोरथाच्या सिद्धीचं जर स्वरूप असेल मग ते द्वैतात्मक मनोरथ सिद्धी असो की अद्वैताच्या स्वरूपाची मनोरथ सिद्धी असो. ऐका, अर्थार्थी जिज्ञासू या भक्तांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित असलेले पदार्थ प्राप्त झाले की त्यांचा मनोरथ थांबला. ऐका, मनोरथ मरणे आणि मनोरथ थांबणे थोडंसं अंतर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, या अर्थाधिक बाकी 3 भक्तांच्या बाबतीमध्ये मनोरथ त्यांचा पूर्ण झाला म्हणजे काय? मनोरथ थांबला. एक मनोरथ थांबला म्हणजे दुसरा मनोरथ त्यांना निर्माण होणार नाही असं नाही. पण ज्ञानाचं कसं आहे? ज्ञानाचं मनच मेलं, मन हे राम झाले अशी त्याची अवस्था झालेली असल्यामुळं आता पुन्हा दुसरा मनोरथ त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारच नाही अशी त्याची अवस्था झालेली असल्यामुळं त्याच्या मनोरथाच्या सिद्धीचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे, हे आपल्याला चिंतनात घ्यावं लागेल बरं का. आता काही लोक असं विचारतात की बाबा ज्ञानी पुरुषाला ऐका त्याचं मन संपलं बरोबर, मग मनोरथ त्याचे चालू राहणार नाहीत असं तुम्ही चिंतन सांगायला लागला. मग ज्ञानाला काही इच्छा होतच नाही का हो? ज्ञानाला काही इच्छा होतच नाही का? मग ज्ञानोबाऱ्यांना मांडे खाण्याची इच्छा झाली, ते चुकलं का? ज्ञानेश्वर महाराजांचं चुकलं म्हणायचं धाडस आहे का कोणा शहाण्याचं? वेड्याचं होऊ शकतं, त्याला काय करता, मूर्ख माणूस काय बोलेल त्याला काही उत्तर देता येत नाही आपल्याला. पण ज्ञानोबाऱ्यांना मांडे खाण्याची इच्छा झाली ना, मनोरथच आहे ना हा एक प्रकारचा. मग ज्ञानाला मनोरथ राहत नाही या म्हणण्याला अर्थ काय राहिला बोला, असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर देताना वेदांतातलं असं चिंतन आहे की बाबा मूला विद्येच्या योगानं निर्माण होणारा मनोरथ आणि तुला विद्येच्या योगानं निर्माण होणारा मनोरथ याच्यामध्ये अंतर आहे बरं का. ज्याचं मूल अज्ञान निवृत्त झालं ऐका, अशा महात्म्याला तुला विद्येच्या योगानं जर काही मनोरथ निर्माण व्हायला लागले तर त्याला काहीही त्याचं नुकसान होत नाही. पंचरशिकार सांगतात, इच्छांस्तु कोटी वस्तूनी, त्याला कोट्यवधी पदार्थांची इच्छा जरी केलेली असली तरी त्या महापुरुषाचं काही बिघडत नाही. ऐका, तुला विद्येचा परिणाम म्हणून त्या महात्म्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचे मनोरथ निर्माण झालेले पाहायला सापडतात. तो मूला विद्येचा परिणाम नाही. मूल अविद्या आणि तुल अविद्या, मूल शब्दाचा अर्थ आहे झाडाचं मूळ आणि तुल शब्दाचा अर्थ आहे झाडाचा शेंडा. ऐका, शेंड्याची अविद्या वेगळी आहे आणि मुळातली अविद्या वेगळी आहे. पक्की कोणती असते बोला? मूळ पक्क की शेंडा पक्का? मूळ पक्क असतं. मग मूळ जर पक्क असेल म्हणजे झाडाच्या सगळ्या अवयवाला कारण असणारं जे मूळ आहे ते पक्क जर असेल तर सगळ्या अवयवापासून निर्माण होणाऱ्या ज्या काही मनोरथाच्या स्थिती असतील, ज्या काही इच्छा असतील त्या जिवंत राहणार आहेत. आणि मूळ तुटलंय, मूळ तुटलेल्या अवस्थेमध्ये काही काळपर्यंत शेंडा थोडासा हिरवा आहे
याला काय म्हणतात? बाधित अनुवृत्ती. बरं का, बाधित अनुवृत्ती नसलेली जी महापुरुषाच्या अंतःकरणातली इच्छा आहे, या इच्छेला काहीही अर्थ नाही. ज्ञानोबांना मांडे खाण्याची इच्छा झाली, काही बिघडत नाही. एखाद्या महापुरुषाला काहीतरी इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेची पूर्ती करण्याकरता म्हणून तो महात्मा काहीतरी तात्पुरता प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही, असं चिंतन वेदांताचं आपल्याला पाहायला सापडतं. ऐका, आपल्याला चिंतन काय करायचं होतं? परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण आणि त्याच्यातून होणारी सर्व मनोरथाची सिद्धी, याच्यातलं चिंतन अभेदानं आणि द्वैतानं, असं दोन पद्धतीनं आपण त्या 4 भक्तांचं चिंतन करताना ज्ञानी एकीकडे टाकला आणि 3 भक्त एकीकडे टाकले, अशा पद्धतीनं चिंतन करून आपण पुढे जाऊ. आता हे सगळंच्या सगळं चिंतन करत असताना काल आपण जाता जाता एका मुद्द्याचा विचार सुरू केला होता. मनोरथाच्या संबंधाने चिंतन आपण करत होतो. मनोरथ सिद्धी कधी होते? मनोरथ सिद्धी करता व्यवहाराच्या दृष्टीनं काय लागतं? परमार्थातलं चिंतन आपण पाहून आलो, देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण. आता व्यवहाराच्या दृष्टीनं थोडासा विचार करा. व्यवहारातही आपले काहीतरी मनोरथ असतात आणि त्या मनोरथ सिद्धीला गेली पाहिजेत अशी माणसाची इच्छा असते. या मनोरथाच्या सिद्धीचा प्रकार ज्ञानोबांनी सांगितल्याप्रमाणे आपण चिंतन केलं. मनोरथाच्या सागरात पडलेला जीव धर्म अर्थ कामाच्या जहाजावर व्यापार करायला लागतो. त्याचा सगळाचा सगळा जो व्यापार चाललेला असतो तो राजस धैर्याने चाललेला असतो आणि तो क्रियेचं वाणिज्य करतो. आणि क्रियेचं वाणिज्य करताना धर्माची काही क्रिया, अर्थाची काही क्रिया, कामाची काही क्रिया करणं, या पद्धतीचं त्याचं वाणिज्य चालू झालं. आणि त्या उद्योगामध्ये, त्या धंद्यामध्ये त्यानं जे काही भांडवल गुंतवलेलं आहे, कर्म भांडवल सुये तयाची चौगुणी येतीप आहे, असं चौपट्ट भांडवल आपल्याला वसूल झालं पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. हे मनोरथाच्या सागरातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न. मनोरथाला लागला की तो धर्म अर्थ कामाचं सहाय्य घेतो, काहीतरी क्रियारूप वाणिज्य करतो आणि त्या क्रिया करायला लागून त्याच्यातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची फलसिद्धी करून घेऊन आपले मनोरथ सिद्ध करून घ्यावेत, अशा पद्धतीच्या मार्गाला लागतं असं पण चिंतन केलं. हे मनोरथ ऐका, हे कोणाचे सिद्ध होतात आणि कोणाचे सिद्ध होत नाहीत याच्याबद्दल थोडंसं चिंतन करा. एक संस्कृतातलं सुभाषित आहे, उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथा. दरिद्री मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काही जर मनोरथ निर्माण झाला, मनोरथ आला, तर तो मनोरथ उत्पन्नही होतो आणि विलीनही होतो, पूर्ण होण्याची शक्यता नसते, असं चिंतन सुभाषितकारांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथा. एखाद्या दरिद्री माणसाला समजा वाटलं की मी या ठिकाणी पंढरीला आल्याच्या नंतर मी 1,00,000 वारकऱ्यांना जेवण द्यावं, मनोरथ उत्पन्नही झाला, विलीनही झाला, काही त्याला उपयोग झाला नाही, बरं का. मनोरथ सिद्धी त्याला साधून घेता येत नाही. म्हणजे काय? व्यवहाराच्या दृष्टीनं मनुष्याला दारिद्र्य जर असेल तर संसारातली मनोरथ सिद्धी त्याला साधत नाही. हा मनोरथ सिद्धीच्या बाबतीतला एक प्रकार आपल्याला लक्षात घेता येतो. ज्ञानोबांनी याच्या विरुद्ध प्रकार मांडलाय. आपण काय चिंतन केलं आता? ज्याला दारिद्र्य आहे त्याच्या मनोरथ सिद्धीला जात नाही. तर ज्ञानोबा सांगतात, श्रीमंत असला की मनोरथ सिद्धी जातात. लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायसी. म्हणजे श्रीमंती आणि दारिद्र्य याच्यामध्ये मनोरथ सिद्धी आणि मनोरथ सिद्ध न होणे, सुभाषित आणि ज्ञानोबाचं वचन, याच्यातून आपल्याला भेदाचं चिंतन करता आलं. दारिद्र्य असलं की त्याच्या मनोरथ सिद्धीला जात नाही. तर लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरते. मनोरथ नाही, मनोरथाचा मनोरा, मनोरथाचा उंच उंच मनोरा जरी मनोरथाचा निर्माण झालेला असला, ते दरिद्री माणसाचं कसं होतं? मनोरथाच्या उत्तरंडी उत्तरी रची, हे उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथ हा तिथं जातं. आणि लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. मनोरथाचा मनोरा जरी त्यानं रचून ठेवलेला असला तरी त्याचा मनोरा सुद्धा मनोरथाचा पूर्ण होण्याची शक्यता असते. कधी? जरी माहेरे श्रीमंते होते तुम्हायसे. सद्गुरुनाथासारखं श्रीमंत माहेर प्राप्त झालं, आपल्याला श्रीमंताचा आश्रय घडला किंवा आपल्याकडे श्रीमंती असली की मनुष्याचे मनोरथ पूर्ण होण्याची शक्यता असते. ऐका, दारिद्र्य असेल मनोरथ सिद्धी नाही. मराठीमध्ये म्हणे पा, मनात मांडेन पदरात धोंडे म्हणतात, बरं का. एखादा मनुष्य मनात मांडे खात असतो पण पदरामध्ये काय पडतं? धोंडे. हे मनोरथ सिद्धी न झाल्याचं लक्षण आहे. मनोरथाच्या उत्तरंडी उत्तरी रचीचं हे उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येतं. पण एखाद्याची स्थिती कशी असते? त्याचे सगळेच्या सगळे मनोरथ पूर्ण होताना दिसतात. श्रीमंती पाहिजे. ऐका, श्रीमंतीनं मनोरथ पूर्ण होतात, हे एक चिंतन आपल्याला करता आलं. किंवा काल आपण पाहिलं होतं, कल्पतरू प्राप्त झाला, कामधेनू प्राप्त झाली, चिंतामणी प्राप्त झाला. मनोरथ सिद्धीला काय कमी आहे महाराज? का चिंतामणी झाला या हाती
सदा विजय वृत्ती मनोरथी शब्द तिथं मनोरथ आलायच पुन्हा. मनोरथाच्या बाबतीमध्ये सदा सर्व काळ विजय वृत्ती प्राप्त करून घ्यायची असेल, चिंतामणी हाती यावा. आपल्या हातात चिंतामणी आला की आपले सगळेच्या सगळे मनोरथ पूर्ण होणार. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. हे ज्ञानोबारायांनी पुढे सांगितलेले चिंतन आहे. चिंतामणी ज्याच्या हातात आला त्याला सदा सर्व काळ मनोरथाची सिद्धी जशी आहे तसं ज्ञानोबाराय सांगतात, माझे सद्गुरुनाथ चिंतामणीच्या स्वरूपात असलेले मला हाती प्राप्त झाल्याच्या नंतर, त्यांच्या चरणाचा आश्रय मला घडल्याच्या नंतर मला काहीही कमी पडणार नाही हे ज्ञानोबारायांनी तिथे व्यक्त केलं. पण चिंतामणी हाती आल्याच्या नंतर मनोरथाच्या बाबतीमध्ये विजय वृत्ती प्राप्त होते. हे ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन लक्षात घ्या. म्हणजे चिंतामणी मनोरथ पूर्ण करतो, कामधेनू मनोरथ पूर्ण करते. आपण काल अर्जुनाचा भाग्याचं चिंतन करून आलो. किरीटी कामधेनूचा पाडावरी कल्पतरूचा मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीची या साडा तो नवल नोहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले चिंतन आपण काल पाहिलं. कामधेनू ज्याला प्राप्त झाली त्याला काही अप्राप्य आहे का? काही अप्राप्य नाही. जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे, त्याला काही अप्राप्य नसतं. ते वसिष्ठांच्या बाबतीतलं उदाहरण सांगतात. बाप एकदा काय झालं, वसिष्ठांच्या आश्रमामध्ये विश्वामित्रांचं आगमन झालं. विश्वामित्र राजर्षी आहेत. राजर्षी असल्यामुळे राजाचं वैभव त्यांच्या सोबत होतं. सगळा मोठा परिवार फिरता फिरता वसिष्ठांच्या आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर थांबले थोडा वेळ. बाकीचा सगळा परिवार बाहेर थांबला. वसिष्ठांना भेटायकरता दर्शनाकरता त्यांच्या पर्णकुटीमध्ये विश्वामित्र गेले. नमस्कार केला. थोडंसं बोलणं चालणं. दोघे ऋषी, एक ब्रह्मर्षी आहे, एक राजर्षी आहे. काय असेल ते असेल पण दोघे ऋषी आहेत. क्रांतदर्शित्व दोघांच्या ठिकाणी आहे. दोघांची थोडी चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. आणि चर्चा सगळी संपल्याच्या नंतर बराच वेळ झाला, संध्याकाळची वेळ होत आली. विश्वामित्रांनी परत वसिष्ठांना नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे महाराज निघतो. म्हणे मी निघतो म्हणल्याबरोबर वसिष्ठांनी सांगितलं, निघता? हो म्हणे निघतो, मला पुढे प्रवासाला गेलं पाहिजे, इथं काही थांबायची सोय नाही. वसिष्ठांनी सांगितलं, नाही थांबा ना म्हणे, रात्रभर माझ्याकडे जर थांबला तर माझ्याकडे जे काही चटणी भाकरी मिळेल ते तुम्हाला खाऊ घालीन. विश्वामित्राने सांगितलं, महाराज माझ्या एकट्याच्या चटणी भाकरीचा प्रश्न नाही हो, मी राजर्षी आहे, माझा सगळा राजाचा परिवार माझ्या सोबत आहे. राजा चाले तेथे वैभव सांगा, ते सगळ्याच्या सगळं दल घेऊन आलो मी. आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या सगळ्या परिवारासहित तुम्ही माझी व्यवस्था चटणी भाकरीची का होईना कशी करू शकाल? नाही म्हणे, आपल्याला त्रास द्यायची माझी इच्छा नाही, मी पुढच्या प्रवासाला लागतो, पुढे कुठेतरी जाऊन थांबतो. वसिष्ठाने सांगितलं, नाही महाराज थांबा म्हणे, सगळी व्यवस्था होईल, सगळी व्यवस्था होईल, सर्वांची होईल. आता सर्वांची व्यवस्था होईल हे म्हणायला लागले. पण यांच्या आश्रमात पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं तर एक धातूचं भांड या बाबाच्या आश्रमात दिसना, एक टोपलं दिसना, काहीच काही त्याच्या आश्रमामध्ये नाही. भस्माचे असे हे होते, गोळे होते, भस्माचे गोळे वगैरे, याच्या पलीकडे शेणाचे गोळे, भस्माच्या पोटड्या, याच्याशिवाय काही नाही ना. आणि हा महात्मा म्हणायला लागला की बाबा सगळे थांबा, सगळे थांबा, कसं होईल? त्याने विश्वामित्राने विचार केला, काय करू म्हणे, काय करू म्हणता म्हणता त्यांना लक्षात वसिष्ठांनी सांगितलं, काळजी करू नका, सगळी व्यवस्था होईल, तुम्ही बाहेर जाऊन बघा तरी. बाहेर येऊन विश्वामित्र पाहायला लागले तर वसिष्ठांच्या आश्रमाच्या भोवताली राजाला जशी व्यवस्था लागते सगळी तशी व्यवस्था चालू होती. घोड्यांच्या करता वेगळी पागा निर्माण केलेली, उंटांच्या करता वेगळी व्यवस्था, बैलाच्या करता वेगळी व्यवस्था, हत्तीची वेगळी व्यवस्था, सामान्य सैनिकाची वेगळी व्यवस्था, पदाधिकाऱ्यांची वेगळी व्यवस्था, राण्यांची वेगळी व्यवस्था, विश्वामित्राच्या करता स्वतंत्र व्यवस्था, स्वयंपाक एकीकडे चाललेला. आणि सगळं 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 तिथं निर्माण झालेलं वैभव पाहिल्याच्या नंतर विश्वामित्र विचार करायला लागले, इथं येताना या झोपडीच्या पलीकडे काही नव्हतं आणि हे मी झोपडीत जाऊन बाहेर येईपर्यंत निर्माण कसं झालं? महात्म्याचं तप मोठं आहे, महात्म्याचं तप मोठं आहे, असा विचार ते करायला. सगळी व्यवस्था अनुभवली. रात्रभर तिथं मुक्काम केला. भोजन खाणं, सगळं जेवण खाणं वगैरे सगळ्या लोकांचं झालं. विश्रांती वगैरे झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघताना स्नान संध्या झाली. विश्वामित्रांनी येऊन वसिष्ठांना नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे महाराज निघतो मी, आता निघतो म्हणे. निघतो म्हणल्यावर वसिष्ठांनी सांगितलं, निघा म्हणे महाराज, आता हरकत नाही, रात्रीच्या वेळेला कुठे प्रवास करणार म्हणून तुम्हाला आग्रह केला मुक्काम करा म्हणून, आता आग्रहाचं कारण नाही, तुमचा पुढचा प्रवास आहे. साधू घुमता भला म्हणतात, तुम्ही इथं फार दिवस राहण्याचं काही कारण नाही, निघा म्हणे तुम्ही, निघा. हे निघाले. निघता निघता त्याने सहज परत फिरून उठल्याबरोबर पुन्हा बाजूला झाले आणि विचारायला लागले, म्हणे महाराज काय एक विचारा ना म्हणे, हे सगळं तुमचं वैभव माझंच वैभव म्हणे, हे माझं तुमचं म्हणजे तुमच्याकडेच हे सगळं आहे? हो म्हणे माझ्याकडेच आहे. सगळं तुमचंच आहे? हो म्हणे माझंच आहे. हे सगळं तुम्ही कायम सांभाळता? असं काही नाही म्हणे. मग हे कसं झालं असं? वसिष्ठांनी सांगितलं, परमेश्वराने कृपा करून मला कामधेनू दिलेली आहे
आणि या कामधेनूच्या माझ्या दारात उभी असलेली ही गाय साधी नसून ही कामधेनू आहे आणि या कामधेनूच्या कृपा प्रसादानं मला अपेक्षित असलेले सगळेच्या सगळे पदार्थ मला मिळवता येतात बर का. असं असल्यामुळं हे कामधेनू माझे मनोरथ पूर्ण करणारी आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ मिळाले. पुढे काय प्रकार झाला त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मग ते विश्वामित्राने त्या गायीच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावा, तिच्या अंगातून सैन्य निघावं, तिने विश्वामित्राचा पराभव करावा, हे सगळं पुढचं जाऊ द्या. पण राजर्षी असलेल्या विश्वामित्राची राजाला उचित अशा पद्धतीची सगळी व्यवस्था, वसिष्ठांच्या आश्रमात कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसताना ती सगळी व्यवस्था अचानक उपलब्ध व्हावी, हे कोणाची कृपा, हे मनोरसिद्धी कुणी करून दिली. कामधेनू ऐसी माये सदैवा जया ते होये, अशा पद्धतीची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सापडते. हे चिंतन करा. म्हणजे कामधेनू मनोरथ पूर्ण करणारी, चिंतामणी मनोरथ पूर्ण करणारा, कल्पवृक्ष मनोरथ पूर्ण करतो. कल्पतरू खाली फळे येती मागितली, कल्पतरूच्या खाली बसून जो कोणी एखादा मनुष्य जे मागायला लागेल, गंमत अशी कल्पतरूला मागावं लागतं बरं का. नाही मागितलं तर मग कल्पतरू ते काय कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये दे तसे गाठी, कल्पतरूच्या खाली बसून झोळीला गाठी देणं असा प्रकार राहतो. बसायचं कल्पवृक्षाच्या खाली आणि झोळी फाटली म्हणून तिला गाठ द्यायची, असा प्रकार होतो. कशा करता भाऊ, कशानं झालं हे? मनोरथ न करण्यानं. ऐका, कामधेनूकडे गेल्यानंतर मनोरथ करावे लागतात, व्यक्त करावे लागतात. मनोरथ असून उपयोग नाही, व्यक्त करावा लागतो. कल्पवृक्षाला मनोरथ व्यक्त करून सांगावा लागतो, चिंतामणीला मनोरथ व्यक्त करून सांगावा लागतो. पण परमात्म्याला आणि संत महात्म्याला आपले मनोरथ व्यक्त करून सांगण्याची गरज पडत नाही. त्यांच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झालं, मनोरथाची सिद्धी होऊन जाते. असा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे काय, मनोरथ सिद्धी करता काय लागतं याचं चिंतन करत असताना मी काल बोललो होतो की काही बाह्य कारण आणि काही आंतर कारण याच्या योगानं मनोरथाची सिद्धी होते. बाह्य कारणात काय काय आलं? श्रीमंती एक, कामधेनू कल्पवृक्ष चिंतामणी अशा वस्तूची प्राप्ती दोन, अशा व्यावहारिक कारणांनी मनोरथाची सिद्धी बाह्य कारणांनी होते. आंतर कारण काय लागतं? आंतर कारण मनोरथ सिद्धी करता लागणाऱ्या आंतर कारणाचा विचार करा. भाग्य लागतं बरं का. भाग्य जर अनुकूल नसेल तर मनोरथाची सिद्धी होत नाही. ज्ञानोबाराला विचारा, तिथं भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी हाती. ज्ञानेश्वर महाराज उदाहरणाने आपल्याला सांगतात, पिनाक पाणी म्हणजे भगवान शंकर, त्यांच्या भात्यामध्ये वायकांडे आहेत का? पिनाक पाणी, हातामध्ये पिनाक असलेले, पिनाक धनुष्य धारण करणारे भगवान शंकर, त्यांच्या भात्यामध्ये विनाकारण व्यर्थ जाणाऱ्या कांड्या बाण म्हणून ठेवलेल्या आहेत का? नाही. हे जसं शंकराच्या बाबतीत होणे नाही, त्याप्रमाणे अर्जुनासारखा भाग्यनिधी जर कोणी असेल, भाग्यनिधी पार्था काय विफलत्व होईल मनोरथा, त्याच्या मनोरथाला विफलता येईल का? म्हणजे काय, अर्जुनासारखा कोणी जर भाग्यनिधी असेल त्याचे मनोरथ विफल होत नाहीत. याचा अर्थ काय? व्यतिरेक मुखाने ज्ञानोबाराने सांगितलं, जो भाग्यनिधी आहे त्याचे मनोरथ सिद्धीला जातात. हे भाग्य अनुकूल असणं, भाग्य जैसा अनुकूल केले उद्यम सदा सदा सफल, असं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं. अनेक ठिकाणी हे चिंतन आहे. म्हणजे काय, आपल्या मनोरथ सिद्धी करता भाग्याची अनुकूलता लागते. ऐका, श्रीमंती लागते, त्याच्यानंतर कामधेनू कल्पतरू चिंतामणी सारख्या वस्तूची उपलब्धी व्हावी लागते आणि त्याच्याशिवाय भाग्य अनुकूल असावं लागतं. या दोन कारणांचा विचार जर आपण पाहायला लागलो तर काही कारण बाह्य आहेत आणि भाग्य हे आंतर कारण आपल्या मनोरथ सिद्धी करता लागणार आहे, असं चिंतन आपल्याला करता येईल. ऐका, आता तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाला परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झालं. आता देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झाल्याच्या नंतर त्यांना श्रीमंती आली की नाही सांगा मला. अरे बोला किंवा चटकन बोला ना. याला एवढा विचार करावा लागतो का? हा, तुम्ही जुन्या कीर्तनकारांचा शब्दप्रयोग ऐका की, जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात की नाही. जुने कीर्तनकार म्हणतात की नाही. जुने कीर्तनकार म्हणतात म्हणजे आपण म्हणत नाही म्हणून जुने कीर्तनकार म्हणतात म्हणायचं. आपलं दुर्दैव आहे, आपल्याला तो शब्द येत नाही मुखामध्ये. तुकाराम महाराजांच्या बद्दल आपण श्रीमंत असा शब्द प्रयोग करावा कशा करता हो? कशामुळे हे घडलं सांगा ना. ते देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण ही खरी श्रीमंती आहे. ही खरी श्रीमंती आहे. ही संपत्ती त्यांना प्राप्त आहे, ही श्रीमंती त्यांना प्राप्त. म्हणजे श्रीमंतीनं आपलं हे मनोरथ सिद्धी होते. याचं चिंतन करत असताना देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण हे श्रीमंती आहे, हे मला सांगायचंय. दुसऱ्या पद्धतीने विचार करा. देवाचे चरण कामधेनू कल्पवृक्ष चिंतामणी आहेत की नाही सांगा मला. आहेत की नाही बोला.
आवडे पंढरी म्हणा ना जरा. आवडे पंढरी भीमा पांडुरंग म्हणा की. चंद्रभागालिंग पुंडलिक पुढं म्हणा. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरविती. हे सगळे आमचे कामधेनु आहेत, कल्पतरू आहेत. हे चिंतामणी परमात्मा चिंतामणी आहे, कल्पवृक्ष आहे. भक्त काम कल्पतरू, भक्त काम कामधेनु, भक्त काम चिंतामणी अशा शब्दामध्ये शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अर्थ काय आहे? हा कामधेनु कल्पतरू चिंतामणी स्वरूप आहे. म्हणजे देवाच्या चरणाचा आश्रय केला त्याला कामधेनु मिळाली, देवाच्या चरणाचा आश्रय केला त्याला कल्पवृक्ष चिंतामणी मिळाला, देवाच्या चरणाचा आश्रय केला त्याला श्रीमंती मिळाली, आणि देवाचा चरणाचा आश्रय केल्यावर त्याला भाग्य मिळालं नाही. अरे त्याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं? ज्याला देवाच्या चरणाचा आश्रय घडला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. भाषा बघा संतांची. आम्ही कशामुळे दैवाचे आहोत? तर दास पंढरीराय देवाच्या चरणाचा आश्रय केला त्याच्यामुळे आमचं भाग्य मोठं आहे. भाग्य मोठं. कितीतरी ठिकाणी संत महात्म्याने भाग्याची भाषा सांगत असताना देवाचा संबंध असल्याच्या शिवाय, देवाच्या चरणावर मन गेल्याशिवाय, देवाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झाल्याशिवाय, देवाचा आपला कोणत्या तरी पद्धतीने संबंध झाल्याशिवाय भाग्य नाही अशाच पद्धतीची भाषा वापरलेली पाहायला सापडते. भाग्यवंत म्हणतो या शरण गेले पंढरीराया. परमात्मा पंढरीनाथाला शरण गेला की भाग्यवान, तो दैवाचा, देवाचा दास झाला की तो दैवाचा. अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी वर्णन अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला सापडतात. आणि हे चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण म्हणजे भाग्याची उपलब्धी. ऐका, ही श्रीमंती आहे. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं ही श्रीमंती आहे. हे कामधेनु कल्पवृक्ष चिंतामणीचं आश्रयण आहे आणि याच्यामध्येच खरं भाग्य आहे. आणि या 3 कारणानं जर मनोरथाची सिद्धी होत असेल तर परमात्म्याच्या चरणाचा आश्रय केल्याच्या नंतर त्याच्या मनोरथाची सिद्धी व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. अरे एक कल्पवृक्षाचा आश्रय केला, एका कल्पवृक्षाचा आश्रय केला तर त्याच्या सगळ्या मनोरथाची सिद्धी होत असेल तर चला कल्पतरूचे आरव हे ज्याच्या चरणाजवळ येतात त्याच्या चरणाचा आश्रय केल्याच्या नंतर आपल्याला भाग्य प्राप्त होणार नाही. आपल्याला हे सगळंच्या सगळं वैभव. किती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन काल आपण पाहिलं ना. अरे देव जर आपला पाठीराखा असेल, परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण जर झालेलं असेल तर कल्पवृक्षाचा आश्रय करून मनोरथ सिद्धी नाही. कल्पवृक्ष आपल्या अंगणात लावायचा म्हणलं तर शक्य होतो. कल्पतरूची झाडे अंगणी लावावी कोडे. आवडीनं कल्पवृक्ष अंगणामध्ये लावायचा म्हणलं तर त्याला जमतो म्हणे. देयावे कामधेनुचे पाडे खेळावया. कामधेनुचा आश्रय करायची गरज नाही. देवाच्या चरणाचा आश्रय झाल्याच्या नंतर कामधेनुचा पाडा आपल्याला खेळायला मिळतं, त्याच्याबरोबर धावायला मिळतं आपल्याला. हे वैभव आहे महाराज. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी असणारं हे वैभव, परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी असलेली ही श्रीमंती, परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं हे भाग्य, याचं चिंतन करा. देवाच्या चरणाचा आश्रय केल्याच्या नंतर मनोरथ सिद्धीला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे आपल्याला याच्यातून लक्षात घ्यायचं आहे. ऐका, अजून थोडंसं चिंतन मनोरथाच्या संबंधानं मला करायचं आहे. मनोरथाच्या विषयी आपल्याला अजून दुसरा पुढचा विचार असा आहे की मनोरथ करणं योग्य आहे की अयोग्य आहे. मनोरथ करावेत की करू नयेत. तुमचं म्हणणं काय सांगा की जरा. आपण पुढे शास्त्राच्या दृष्टीने चिंतन, संतांनी मांडलेले चिंतन किंवा मला जे काही जेवढं माझं अवलोकन आहे त्या अवलोकनानुसार ते चिंतन मी व्यक्त करणारच आहे. पण मनोरथ करणं योग्य आहे की अयोग्य, तुमचं मत सांगा की एकदा. कलियुगामध्ये, बरं मागच्या युगामध्ये सांगा की. कलियुगात अयोग्य कशा करता म्हणायचं? हा, मनोरथ. बर, एक मत असं आहे की मनोरथ केले पाहिजेत. दुसरं मत असं आहे की कलियुगात मनोरथ करू नयेत. हे बरोबर, आता बोललेलं बरोबर आहे. तिसरं बरोबर आलं हो, 2 चुकले. पहिलं होतं कलियुगात मनोरथ करू नयेत, हे तर पूर्ण चूक आहे. उलट असं आहे की परमार्थाच्या संबंधानं जे मनोरथ आहे ते कलियुगामध्ये केल्याच्या योगानं फलप्राप्ती सांगितलेली आहे. कुशलानी आशु सिद्ध्यन्ते. भागवतामध्ये चिंतन आपल्याला भागवताच्या महात्म्यात आलेले चिंतन आहे. मनाने केलेला परमार्थ कलियुगामध्ये फलद्रूप होतो. मग मनाने केलेला परमार्थ जर कलियुगामध्ये फलद्रूप होणार असेल, मानस पूजा, ते याज्ञवल्क्य स्मृतीवर एक मिताक्षरा टीका आहे. त्या मिताक्षरा टीकेच्या सुरुवातीला त्यांनी मानस पूजेच्या संबंधाने चिंतन व्यक्त करताना असं सांगितलेलं आहे की बाबा
आपण कलियुगातल्या जीवानी देवाला कोणत्याही प्रकारच्या बाह्य द्रव्याचं समर्पण न करता मनोमय पूजा हेच पढिये केशी राजा, हा तुकाराम महाराजांचा नियम लक्षात घेऊन मनोमय पूजा देवाची करायला लागा. म्हणा ना, कामधेनूचं 1,00,000 लिटर दूध आणलं मी पांडुरंगाला अभिषेक करतोय, म्हणा मनात म्हणा, बिघडलं कुठे? अरे थेंबभर तुला साध्या गाईचं दूध मिळत नाही, जर्सी गाईचं पाकिट आणून देवाच्या अंगावर होतायचा प्रयत्न करतोस, पण मनामध्ये म्हणा कामधेनूचं दूध आणलंय, 1,00,000 लिटर दूध आणलंय आणि त्या कामधेनूच्या 1,00,000 लिटर दुधाने मी परमात्मा पंढरीनाथाला अभिषेक करायला लागलो. जगातलं सगळं सोनं आणून देवाला अलंकार समर्पण करायला लागलो मी. जगातले सगळे हिरे माणिक आणले आणि परमात्मा पंढरीनाथाच्या चरणाला मी समर्पण करा. गाड्यानी उंटानी हिरे माणिक आणलेले आहेत आणि ते देवाच्या चरणाला मी समर्पण करायला लागलो. देवाला लाख तुळशी देव, कोटी तुळशी देव परमात्मा पंढरीनाथाच्या चरणाला मी समर्पण केले. देवाला कामधेनूच्या दुधाचे पदार्थ समर्पण केले नैवेद्य करता म्हणून. म्हणानं नुसतं मनानं म्हणायला काय हरकत आहे? 1 कोटी वारकऱ्याला रोज रोज मनानं जेवण द्यायला बिघडलं कुठं? भाकरीचा सत्कर तुकडा देऊ नका हो, पण मनामध्ये 1 कोटी वारकऱ्याला सुवर्ण पात्रामध्ये म्हणा की काय बिघडलं? त्या एका मरुत नावाच्या राजाच्या यज्ञामध्ये मरुद गणाने त्याच्या यज्ञातली पात्र वगैरे उचलून टाकण्याचं काम केलं होतं, अन्न वाढायचं हे केलं होतं, काम केलं होतं भागवतात वर्णन आहे नवमस्कंदामध्ये. आणि त्याच्या यज्ञामध्ये रोज लक्षावधी लोक जे जेवत होते त्या सगळ्या लोकांना जेवायला सोन्याची पात्र होती आणि ती सोन्याची पात्र त्यांची जेवण झाल्याच्या नंतर उष्टीपत्रा जशी टाकून देतात तशी ती सोन्याची पात्र टाकून दिली जात होती. म्हणा ना, कोटी वारकऱ्याला मी सोन्याच्या पात्रातून रोज 5 पक्वानाचं नाही 11 पक्वानाचं जेवण देतो, ती सगळी पात्र टाकून देतो, एवढी श्रीमंती माझ्याजवळ आहे. कुठं बिघडलं? मनानं एवढं जर आपण चिंतन केलं तर त्याचं कलियुगात जर फल मिळत असेल तर पहिलं म्हणणं बाधित झालं. कलियुगामध्ये मनोरथ करू नयेत असं जे म्हणणं होतं ते बाधित झालं. उलट कलियुगामध्ये मनोरथ योग्य पद्धतीचे असतील, परमार्थाचे असतील तर ते कलियुगात करावेत. बाकी मनोरथाचं कसे सांगा? सांसारिक मनोरथ करावेत की करू नयेत असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. मनोरथ का करायचे नाही त्याचं चिंतन सांगतो. पंचदशीत थोडंसं जावं लागेल आपल्याला. पंचदशीमध्ये 4थं प्रकरण आहे द्वैत विवेक, आणि त्या द्वैत विवेक प्रकरणामध्ये त्यांनी काय केलं? द्वैताचा विवेक सांगतो. विवेक म्हणजे प्रकारभेद सांगतो. द्वैत किती प्रकारचं पंचदशीकार सांगतात. ईश्वरेणापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विवेके सती जीवेन हेयः बंधः स्फुटी भवेत. पंचदशीकाराची भाषा आहे. ते म्हणतात आता तुम्हाला आम्ही द्वैताचा विभाग करून दाखवतो. देवानी काय द्वैत निर्माण केलं आणि जीवाने निर्माण केलेलं द्वैत काय आहे विभाग करून दाखवतो. कशा करता? देवाने निर्माण केलेलं झालं तरी द्वैतच ना, आणि जीवाने निर्माण केलेलं झालं तरी द्वैतच ना. मग ह्या द्वैताचा अरे द्वैत ऐकून आम्हाला करायचं काय? पंचदशीकार सांगतात विवेके सती, तो तुम्हाला विवेक कळाल्याच्या नंतर, जीव आणि ईश्वराने काय निर्माण केले हे तुम्हाला भेदाने कळाल्याच्या नंतर, हेयः बंधः बंधाला कारणीभूत असलेलं आणि टाकून देण्यासारखं जे द्वैत आहे स्फुटी भवेत, ते स्पष्ट होईल म्हणे. ते स्पष्ट व्हावं याच्याकरता जीवाचं आणि ईश्वराचं द्वैत तुम्हाला वेगळं करून सांगतो असं म्हणून पंचदशीकाराने सांगायला सुरुवात केली. एक पहिलं द्वैत कोणतं? ईश्वराने केलेलं. ईश्वराने कसं केलं आणि जीवानी कसं केलं याचा विचार सांगत असताना पंचदशीकार सांगतात ईश्वराने माया उपाधी घेऊन जग निर्माण केलं आणि जीवानी अंतःकरणोपाधीच्या योगानं सगळंच्या सगळं द्वैत निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. हे दृश्य जग जे हा सगळाचा सगळा दृश्य प्रपंचाचा पसार आहे. ऐका, माया नावाचा उपाधी घेऊन ईश्वराने निर्माण केलेलं हे द्वैत आहे. ऐका, आणि या द्वैतामध्ये परमात्म्याने निर्माण करून ठेवलेल्या या पसाऱ्यामध्ये जीवानी आपल्या अंतःकरणाने जे तादात्म्याची, अहंतेची, ममतेची भावना धरलेली आहे ना, हे जीवानं निर्माण केलेलं द्वैत आहे. ऐका, देवाने काय निर्माण केलं, जीवाने काय निर्माण केलं विचार करा. एक शेत आहे, मी उदाहरणाने सांगतो. एक शेत आहे, ते शेत देवाने निर्माण केलं आणि त्या शेताच्या बद्दल ते जर माझ्या मालकीचं असेल तर हे शेत माझं आहे. त्या शेताच्या बद्दल जी माझेपणाची भावना आहे ती कोणी निर्माण केली? देवाने की मी? कोणी निर्माण केली? जीवाने निर्माण केली. जीवानं निर्माण केली. हा, बंध करून मानसम जगत. मग आता तुम्हाला ईश्वराने आणि जीवाने निर्माण केलेलं द्वैत वेगळं वेगळं कळालं. देव काय करतो? दृश्य प्रपंच निर्माण करतो आणि निर्माण केलेल्या दृश्य प्रपंचातल्या प्रत्येक पदार्थाच्या बद्दल जीवाने
तादात्म्याच्या योगाने अंतःकरणाने जो संबंध धारण केलेला आहे हा जीवाने निर्माण केलेला आहे. अहंता, ममता, त्या सगळ्या सांसारिक पदार्थाच्या बद्दल हा देह देवाने निर्माण केला, पण हा देह म्हणजे मी आहे, हा देह माझा आहे, हे घर माझं आहे, हे सगळं कोणी निर्माण केलं? जीवाने निर्माण केलं. पंचदशीकार सांगतात एक स्त्रीचा देह परमात्मा निर्माण करतो, पण त्या स्त्रीच्या देहाकडे पाहिल्याच्या नंतर ही माझी माता एक जण म्हणतो, ही माझी भगिनी एक जण म्हणतो, ही माझी बायको एक जण म्हणतो, ही माझी आत्या एक जण म्हणतो, ही माझी मावशी दुसरा बोलतो, ही माझी मामी, ही माझी काकी. हे वेगळे वेगळे जे आकार आहेत की नाही, याता माता इति अनेकधा, हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे नात्याचे आकार आहेत ना, हे नात्याचे आकार कोणी निर्माण केले? देवाने. तुमची आत्या देवानं निर्माण केली की बाई देवानं निर्माण केली? सांगा बरं. माझा देह देवाने निर्माण केला का याला काहीतरी दुसऱ्या पद्धतीचं नाव ठेवून याच्याशी काहीतरी संबंध लोकांनी धारण केला, तो देवाने निर्माण केला? देवाने निर्माण केले दृश्य प्रपंचातलंय, आणि त्या दृश्य प्रपंचाच्या संबंधानं अंतःकरणानं धारण केलेले जे आकार आहेत, म्हणजे स्त्रीचा आकार देवाने निर्माण केला, आत्याचा आकार जीवाने धारण केला, असं चिंतन लक्षात घ्या. लक्षात आलं? म्हणजे मानसिक द्वैत हे जीवाचं आहे, आणि बाह्य द्वैत जे आहे, मायाकृत जे प्रपंचाच्या स्वरूपाचे जे द्वैत आहे हे ईश्वरानं केलं. मला सांगा, याच्यातलं बंधनाला कारणीभूत होणारं द्वैत कोणतं? देवाने निर्माण केलेलं की जीवाने निर्माण केलेलं? कसं आहे, आपल्याला शेत दुःख देतं की माझं शेत दुःख देतं? माझं म्हणल्यावर दुःख आहे. घर पडलं त्याचं दुःख आहे का माझं घर पडलं याचं दुःख आहे? हो, माझं घर पडलं याचं दुःख आहे बरं का. फोड झाल्यानंतर त्रास देतो याचं दुःख नसतं, मला फोड झाला आणि तो माझा फोड मला दुःख देतो याचं दुःख असतं. अर्थ काय झाला? बंध निर्माण करणारं जे द्वैत आहे ते ईश्वराने केलेलं की जीवाने? म्हणून पंचदशीकार सांगतात बंधकृत मानसम जगत, मनाने निर्माण केलेलं जे जीवानं निर्माण केलेलं द्वैत आहे ते बंधनाला कारणीभूत आहे. आता ऐका, पहिल्यांदा भेद काय सांगितला? ईश्वराने जीवानं निर्माण केलेलं द्वैत असा भेद झाला. त्याच्यातलं जीव ईश्वराचं द्वैत सोडून द्या, ते बंधन करत नाही, ते उलट सांगितलं पंचदशीकाराने. अबाधकम साधकंच द्वैतम ईश्वर निर्मितम, ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत आपल्याला परमार्थाला बाधक नाही, उलट ते साधक आहे. बघा, एवढं मोठं हे अद्भुत जग परमात्मा निर्माण करतो असं म्हटल्याच्या नंतर या जगाचं चिंतन करता करता आपली बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी गेली. जन्माद्यस्य यतः, या सगळ्या जगताचे जन्माधिक तो करतो. हे अद्भुत जगत, त्याचं निर्माण करणारा, त्याची स्थिती करणारा, त्या जगताचा संहार करणारा, त्याची काय ताकद असेल असा विचार करता करता आपल्या बुद्धीचा प्रवेश परमात्म्याच्या ठिकाणी घडला. हा कोणत्या द्वैताने घडवला सांगा मला? जीवाने निर्माण केलेल्या द्वैतानं आपल्या बुद्धीला परमात्म्यात नेलं की ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतानं? ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आपल्याला साधक आहे, बाधक होत नाही. मला सांगा, परमार्थाला उपयोगी असलेला हा मनुष्याचा देह, ऐका, देवाने हा दिला की नाही? देवे दिला देह, भजना गोमट वगैरे वगैरे प्रमाणाचा विचार आपण करतो आणि परमार्थाकरता हा देह उपयोगी आहे म्हणतो. म्हणजे काय झालं? देवाने निर्माण केलेला हा देह मला परमार्थ घडवत जर असेल तर अबाधक आहे की नाही? बाधक नाही की नाही? बाधक नाही. साधक झाला की नाही? परमार्थाला साधक झाला. आणि या शरीराच्या संबंधानं देह तादात्म्य धारण करून जी वृत्ती निर्माण झालेली आहे, तो देह तादात्म्याच्या आकाराचा जो जीवाने निर्माण केलेला पसारा आहे, हा बाधक आहे की साधक आहे? तो बाधक आहे. म्हणून बंध करून मानसम जगत, जीवाने निर्माण केलेलं मानसिक द्वैत बंधनाला कारणीभूत. आता त्या बंधक असलेल्या द्वैताचा विचार करा. ईश्वराचा द्वैत बाजूला ठेवा, जीवानं निर्माण केलेल्या द्वैताचा विचार करा. जीवानं निर्माण केलेलं द्वैत सुद्धा पुन्हा दोन प्रकारचं. जीवद्वैतन तो शास्त्रीयम अशास्त्रीयम इति द्विधा. जीवानं निर्माण केलेल्या द्वैतामध्ये सुद्धा शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत असा दोन प्रकारचा भेद आहे. उपाददित शास्त्रीयम आतत्वस्यावबोधनात. पंचदशीकार पुढे सांगतात तत्वज्ञान होईपर्यंत जीवाने निर्माण केलेल्या शास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला पाहिजे. ते तत्वज्ञान होईपर्यंत ते सोडता येत नाही. मला सांगा, एक ग्रंथ आहे, एक कोणता तरी ग्रंथ आहे, वेदांताचा ग्रंथ आहे किंवा माझ्या समोर आता गाथा आहे. ही गाथा कोणी निर्माण केली? ईश्वराने. तुकाराम महाराज, ईश्वर काय असतील ते? ही ईश्वराने निर्माण केलेली गाथा आहे. हा, या ईश्वराने निर्माण केलेल्या गाथेच्या संबंधानं ऐका,
या गाथेचा अभ्यास करत असताना हे निर्माण झालेलं हे पुस्तक, हा ग्रंथ माझ्याजवळ राहावा लागेल की न राहताही मला याचा अभ्यास करता येईल? माझ्याजवळ राहावा लागेल. मग ग्रंथ माझ्याजवळ राहिला की हा माझा झाला की तुमचा झाला? कोणाचं झालं सांगा ना. काय नाही, ते वापरेल त्याचं घर, कसेल त्याची जमीन, असं नाही, असं नाही. तसं काही समजायचं कारण नाही बरं का. हा नाही, समजा मी विकत घेतलेला असेल, काहीतरी झालेलं असेल आणि त्याच्यानंतर याच्यावर माझी सत्ता पूर्णपणे निर्माण झाल्याच्या नंतर हा ग्रंथ माझा झाला की नाही. मग हा ग्रंथाचा आकार कोणी केला? देवानी. हा, या ग्रंथाच्या संबंधाने हा ग्रंथ माझा आहे असा आकार कोणी केला? मी, जीवाने निर्माण केला. आणि हा ग्रंथ माझा आहे म्हणून मी अखंड याच्या सेवनामध्ये, वाचनामध्ये, पठनामध्ये, मनन निधिध्यासनामध्ये प्रवृत्त झालो तर मग माझा हा ग्रंथ मला तत्वज्ञानाकरता उपयोगी होईल की उपयोगी होणार नाही? सांगा. होईल. मग तत्वज्ञान होईपर्यंत हे ग्रंथ, शास्त्र, हे सगळंच्या सगळं जे आहे, हे सगळं, ह्याला काय म्हणतात? हे शास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय, जीवानं निर्माण केलेलं द्वैत आहे, पण शास्त्रीय आहे, अशास्त्रीय नाही. हे शास्त्रीय आहे आणि हे तत्वज्ञान होईपर्यंत स्वीकारायला सांगितलेलं आहे. तत्वज्ञान होईपर्यंत याचा स्वीकार करा. आणि तत्वज्ञान झाल्याच्या नंतर ग्रंथाधिकाचं काय करायचं? पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषतः. बर का. नानुध्यायात बहुन शब्दान वाच्य विगलापनम हि तत. पंचरशीकार सांगतात की बाबा तत्वज्ञान झाल्याच्या नंतर ग्रंथाधिकाचा त्याग झाला पाहिजे. ग्रंथाधिकाचा त्याग कसं येते त्याला उदाहरण दिलं त्याने. पलालमिव धान्यार्थी. पलालमिव धान्यार्थी म्हणजे आपल्याला धान्याची अपेक्षा आहे. ज्याला धान्याची अपेक्षा आहे त्यानं पेरलेलं ते धान्य उगवल्याच्या नंतर, ते वाळल्याच्या नंतर ते धान्य सगळंच्या सगळं रास होऊन आपल्या घरी येईपर्यंत धान्यावर त्या कणसाच्या रूपात असलेला जो कोंडा आहे तो कोंडा सांभाळावा की सांभाळू नये? सांगा. सांभाळावा. कायम सांभाळावा की धान्य हातात येईपर्यंत सांभाळावा? धान्य हातात येईपर्यंत. आणि धान्य हातात आल्यानंतर कोंड्याचं काय करावं? जनावराला घालावा. टाकून द्या. पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषतः. आपल्याला धान्य मिळाल्याच्या नंतर कोंड्याचा जसा त्याग आहे तसा परमात्मा मिळाल्याच्या नंतर शास्त्राचा सुद्धा त्याग आहे. नानुध्यायात बहुन शब्दान. तत्वज्ञान झाल्याच्या नंतर पुढे शब्दाचं फार अध्ययन करत बसायचं नाही, घोकंपट्टी करायची नाही. का? वाच्य विगलापनम हे तत. विनाकारण वाणीला तो शीण आहे, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणजे काय? तत्वज्ञान होईपर्यंत स्वीकारा आणि तत्वज्ञानाच्या नंतर त्याग करा. असलं द्वैत कोणतं? शास्त्रीय. हे जीवानं निर्माण केलेलं झालं. आता अशास्त्रीय द्वैताकडे चला. कसा प्रकार पाहायला लागलो? ईश्वराने केलेलं, जीवाने केलेलं, त्याच्यातलं ईश्वराचं थोडं बरं होतं, बाजूला ठेवलं. जीवाचं टाकायला पाहिजे, त्याचा विस्ताराने विचार सुरू झाला. टाकायला सांगितलेलं जे जीवद्वैत आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय अशास्त्रीय भेद झाला. त्या अशास्त्रीय तत्वज्ञान होईपर्यंत चांगलं आहे, म्हणजे पूर्णपणे टाकून द्यायचं नाही, थोडं बाजूला ठेवा. आता जे अशास्त्रीय आहे त्या अशास्त्रीयाचं काय करायचं? अशास्त्रीयमपि द्वैतम तीव्रम मंदम इति द्विधा. अशास्त्रीय द्वैतामध्ये सुद्धा पंचरशीकाराने पण दोन प्रकारचा भेद सांगितला. एक अशास्त्रीय, तीव्र अशास्त्रीय आहे, आणि एक मंद अशास्त्रीय. हे तीव्र अशास्त्रीय द्वैत कोणतं आणि मंद अशास्त्रीय जीवसृष्ट द्वैत कोणतं याचा विचार सांगताना पंचरशीकार खुलासा करतात. कामक्रोधाधिकम तीव्रम मनोराज्यम तथेतरत. पंचरशीकाराची भाषा लक्षात घ्या. ते म्हणतात कामक्रोधाधिक द्वैत, जे अंतःकरणात निर्माण होणारे कामक्रोधाधिक विकार, या वृत्ती कोणी धारण केल्या? मनानं. मन कोणाचं? जीवाचं. म्हणजे कामक्रोधाधिकांना जन्म कोणी दिला? जीवाने. म्हणजे कामक्रोधाधिक हे द्वैत आहे, जीवानं निर्माण केलेलं आहे, शास्त्रीय नसून अशास्त्रीय आहे. आणि त्या अशास्त्रीयामध्ये सुद्धा कामक्रोधाधिक द्वैताला तीव्रता आहे. काय करा? फारच वाईट आहेत, फारच वाईट आहेत, त्रास देणार आहेत. अशास्त्रीय द्वैत सर्वथा सोडूनच द्यायचंय, सगळं सोडून द्यायचंय. मंद असू द्या, तीव्र असू द्या, ते सोडायचंय. त्याच्यामध्ये तीव्र द्वैत कोणतं? कामक्रोधाधिकम. आणि मनोराज्यम इतरत. इतरत नाम मंदम. बर का. मनोराज्य हे द्वैत कसं आहे? मंद अशास्त्रीय द्वैत. आता तीव्र असलेल्या अशास्त्रीय द्वैताचा म्हणजे कामक्रोधाधिकाचा त्याग करायचा की धरून बसायचं? त्याग. आणि मंद असलेल्या अशास्त्रीय द्वैतामध्ये येणार जे मनोरथाच्या स्वरूपाचं जे द्वैत आहे ते धरून बसायचं की सोडायचं? दोन्ही सोडायचे.
आतापर्यंत कसं करत आलात? भेद केल्याच्या नंतर त्याच्यातलं एक थोडं ठेवा, बाकीचं सोडा, थोडं ठेवा, बाकीचं सोडा, असं करत आलो ना आपण. मग आता अशास्त्रीय द्वैतामध्ये कामक्रोधांना तीव्र अशास्त्रीय जीवसृष्ट द्वैत म्हणलं आणि मनोराज्याला मंद अशास्त्रीय जीवसृष्ट द्वैत म्हणलं. याच्यातलं टाकायचं कोणतं, धरायचं कोणतं? जर ते अशास्त्रीय आहे तर सर्वथा त्याज्य आहे. ऐका, शास्त्रीय असेपर्यंत थोडासा स्वीकार आहे. हो, काय आहे? जे शास्त्रीय आहे ते तत्वज्ञानाकरता उपयोगी पडणार आहे, म्हणून उपाददित शास्त्रीयम आतत्वस्यावबोधनात, तत्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत स्वीकारा म्हणलंय. अशास्त्रीय तत्वज्ञानाला उपयोगीच नाही ना, भक्तीला उपयोगी नाही, तत्वज्ञानाला उपयोगी नाही, योगाभ्यासाला उपयोगी नाही, मग त्याच्यातलं कोणतं स्वीकारायचं? हो, कोणतंही स्वीकारायचं नाही. त्याच्यामध्ये तीव्रामध्ये येतात कामक्रोध. आणि आपण ज्या मनोरथाचा विचार करायला लागलो, हा मनोरथ येतो मंद अशास्त्रीय जीवसृष्ट द्वैतामध्ये. म्हणजे जीवानं निर्माण केलं म्हणजे बंधनाला कारणच आहे. त्याच्यातल्या त्याच्यात शास्त्रीय असतं तर थोडं चाललं असतं, पण हे अशास्त्रीय आहे, मंद स्वरूपाचं आहे पण अशास्त्रीय आहे. ऐका, कसं आहे, मंद जे आहे, मंद अशास्त्रीय जे द्वैत आहे ते तीव्राकडे नेल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याचा त्याग आहे. ऐका, आपण मनोरथ केले म्हणजे काय केलं? मनाने एखाद्या पदार्थाचं चिंतन केलं. मनाने एखाद्या पदार्थाचं केलेलं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र असलेलं कामक्रोधाधिकाच्या स्वरूपाचं द्वैत निर्माण करेल की नाही? अरे बोला ना. मी एका पदार्थाचं चिंतन करायला लागलो, मनामध्ये मी एका पदार्थाचं चिंतन मनोरथ सुरू झाला. मग हे माझे मनोरथ सुरू झाल्याच्या नंतर हे माझे मनोरथ रूपातच राहतात का? मनोरथ कामक्रोधाधिकाला जन्म देतात? सांगा ना. कामक्रोधाधिकाला जन्म देतात. संगती ऐकायची. आपल्या दुसऱ्या अध्यात्मी संगती पहा. ध्यायतो विषयान पुसहा संगस्तेषु उपजायते. विषयाचं ध्यान केलं, तादात्म्य निर्माण झालं. संगात संजायते कामहा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. हे सर्व सत्यानाशापर्यंत नेऊन पोहोचवणारं कोण आहे? विषयाचं ध्यान म्हणजे मनोरथ सर्वथा त्याज्य, सर्वथा त्याज्य. मनोरथाच्या योगाने आपलं सर्वथा वाटोळे जर होणार असेल, मनोरथ करायचं नाही असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. करता येत नाहीत. मनोरथानं वाटोळ होणार आहे, अशास्त्रीय द्वैत आहे. जीवानं निर्माण केलेलं बंधनाला कारण होणार अशास्त्रीय द्वैत आहे, म्हणून मनोरथाचा सर्वथा त्याग आहे. भागवतामध्ये ते पंचम स्कंदात प्रल्हादाच्या मुखातले वर्णन, त्यानं प्रल्हादाच्या मुखातले शब्द आहेत. त्याने नरसिंह भगवंताची उपासना, त्या नरसिंह भगवंताच्या उपासनेकरता त्यानं वापरलेला मंत्र, त्या मंत्राच्या सोबत त्यानं जगाच्या कल्याणाचं मागितलेलं पसायदान, स्वस्त्यस्त विश्वस्य खलः प्रसिद्धताम वगैरे वगैरे, ते सगळं झाल्याच्या नंतर तो प्रल्हाद बोलायला लागला. तिथं मनोरथाचा थोडा विचार प्रल्हादाने अयोग्य का अयोग्य या संबंधानं मांडलेला तिथं एक पाहायला सापडला, म्हणून तो बोलून दाखवतो. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर गुणैस्तत्र समासते सुराहा हरौ अभक्तस्य कुतो महद्गुणाः मनोरथेन असती धावतो बहिः. प्रल्हाद बोलायला लागले. प्रल्हादाने सांगितलं, यस्यास्ति भक्ती ही भगवती अकिंचना, ज्याची परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी अकिंचन म्हणजे निष्काम भक्ती आहे, काही अपेक्षा नाही, सकामता नाही, पण परमात्म्याची भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्या माणसाला प्राप्त होणार महत्व सांगताना म्हणतात प्रल्हाद, तत्र सर्वैहि गुणैहि सुराहा समासते. त्या महात्म्याच्या ठिकाणी, निष्काम भक्ती करणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी, ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्काम भक्ती आहे, अशा महात्म्याच्या ठिकाणी सगळ्या दैवी गुणासह सगळेच्या सगळे देव त्याच्या ठिकाणी येऊन राहत असतात. सर्वही गुणही तत्र सुराहा समासते, त्याच्या हृदयात सगळे देव राहतात आणि सगळ्या गुणासहित राहतात. येती अंगा वसती लक्षण अंतरी देवे धरले ठाणे, आपणच येते तयाचे गुणे जाणे येणे खुंटे ये वस्तीचे, ही अवस्था होते त्याची. ऐका, ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याचं असं झालं. आता पुढे ऐका, हर अभक्तस्य, जो भगवंताच्या संबंधानं भक्ती धारण करत नाही, कुतो महद्गुणाः, त्याच्या ठिकाणी महान गुण राहतील का? भगवंताच्या संबंधी ज्याच्या अंतःकरणात भक्ती नाही त्याच्या ठिकाणी महान गुण, सद्गुण, दैवी गुण राहणे शक्य नाही. येते अंगा वस्ती लक्षणे त्याचं होत नाही. का झालं नाही? त्याचं कारण त्याची देवाच्या ठिकाणी भक्ती नसल्यामुळं, त्याच्या अंतःकरणाला परमात्म्याचा संबंध नसल्यामुळं त्याचं अंतःकरण कुठं चाललं? मनोरथेनं असतः धावतो बहिः.
मनोरथाच्या योगानं असत विषयांच्या ठिकाणी बाहेर याच्या मनाची धाव चालू आहे. कुठले महान गुण? भगवंताची भक्ती नाही आणि देवाची भक्ती नसल्यामुळे अंतःकरणाचा देवाचा संबंध नाही, आणि देवाचा अंतःकरणाचा संबंध नसल्यामुळे असत पदार्थाचा संबंध अंतःकरणाला घडला, आणि असत पदार्थाचा अंतःकरणाला संबंध घडणं म्हणजे असत पदार्थाच्या संबंधानं मनोरथ चालू होणं, आणि त्या असताचा मनोरथ चालू झाल्याच्या नंतर त्याचा अंतःकरण अंतर्मुख न राहता धावतः बहिर्मुख होऊन त्याचं अंतःकरण धावायला लागलं. अंतःकरणाचं बहिर्मुख होऊन धावणं, ऐका, अंतःकरण बहिर्मुख होऊन का धावायला लागलं? असताचा संबंध आला म्हणून. आणि असताचा संबंध का आला? असताच्या संबंधानं मनोरथ चालू झाले म्हणून. असताचे मनोरथ का चालू झाले? भगवंताच्या संबंधानं भक्ती राहिली नाही म्हणून. ऐका, किती वाटोळे सांगा. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झालं नाही, महद्गुण येत नाहीत, महद्गुण आले नाहीत, असताचा संबंध येतो. असताचा संबंध आला, असताचे मनोरथ सुरू होतात, आणि असताचे मनोरथ सुरू झाले की अंतःकरण वृत्ती बाहेर धावायला लागते, ती अंतर्मुख राहत नाही, आणि अंतर्मुख न राहिल्यामुळं परमात्म्याच्या सुखाचं, अंतरात्म्याच्या सुखाचं भान तिला होत नाही, अशी अवस्था होते. म्हणजे मनोरथ वाटोळ करणारा की चांगलं करणारा? असताचा संबंध धारण करून प्रवृत्त होणारा मनोरथ, असताच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात इच्छा निर्माण करणारा मनोरथ, असताच्या करता बाहेर होऊन धावायला लावणारा मनोरथ, परमात्म्याची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये नसल्यामुळे निर्माण होणारा मनोरथ, कोणत्याही महान सद्गुणाला आपल्या अंतःकरणामध्ये वसती करून न देणारा मनोरथ. हे जर मनोरथाचं प्रल्हादाच्या वचनाच्या आधारानं चिंतन आपण लक्षात घेतलं तर मनोरथाला चांगलं म्हणू की वाईट म्हणू? वाईट. मग मनोरथ जर वाईट असेल तर तो करायचा की करायचा नाही? करायचं नाही. आणि मग करायचा जर नसेल तर बुद्धी देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाल्यावर मनोरथ सिद्धीला प्राप्त झाले असं महाराज म्हणतात. हे योग्य की अयोग्य? या सगळ्या गोष्टीचा विचार करू उद्याला. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला, विठ्ठल 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 विठ्ठल.